आरसा महानगर वार्ता। पुणे ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात हत्यारांचा धाक दाखवून धुमाकूळ घालणाऱ्या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलीस पथकाला मोठे यश आलं। या टोळीने एकाच रात्री दौंड हद्दीत 4 आणि श्रीगोंदा हद्दीत 1 अशा 5 ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकले होते। पोलिसांनी रात्रभर राबवलेल्या धाडसी कोम्बिंग ऑपरेशन मध्ये 3 सराईत दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या असून एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतलं। या टोळीच्या अटकेमुळे पुणे ग्रामीण मधील 12 आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 8 असे एकूण 20 गंभीर गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून तब्बल 25 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिली आहे। नमस्कार। दिनांक 10/6/2026 रोजी रात्री दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 गाव खोरवडी आणि आलेगाव या दोघा गावामध्ये एक सशस्त्र दरोडेखोर टोळीने 4 ठिकाणी दरोडे टाकले। त्यामध्ये काही नागरिकाला मारहाण सुद्धा करण्यात आली। त्याच्यानंतर ती टोळी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेली आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी 5वा दरोडा टाकला। हा टोळी अगोदरही काही गुन्ह्यामध्ये पाहिजे आणि फरारी आरोपी म्हणून हिचे जे सदस्य आहे हा दरोडेखोर टोळीचे ते अब्स्कॉन्डिंग होते। तर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण आणि दौंड पोलीस स्टेशन हा एक संयुक्त टीम तयार करण्यात आल्या। 5 टीम तयार करण्यात आल्या। त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या। गोपनीय, तांत्रिक व तपासाची इतर माध्यमातून 3 दिवसात आत ह्या टोळीचे 4 सदस्य जे आहे ते अटक करण्यात आलेले आहेत। यामध्ये गणेश मंगेश काळे राहणार कर्जत अहिल्यानगर हा 22 वर्षाचा आहे। विशाल हंबर्ड्या काळे 21 वर्ष आष्टी बीडचा राहणार आहे। त्याच्याबरोबर किशोर रावण भोसले हा 19 वर्षाचा असून कर्जत अहिल्यानगर जिल्ह्याचा आहे। आणि त्यांच्याबरोबर जे 4था सदस्य आहे तो एक विधी संघर्ष बालक त्यांच्याबरोबर सुद्धा होता। या गुन्ह्याचा अधिक तपास करून या गुन्ह्यात सध्यापर्यंत एकूण 17 तोळे सोना, 350 ग्राम चांदी, मोबाईल फोन आणि एक मोटरसायकल जे गेलेला माल होता गुन्ह्यात ते जप्त करण्यात आलेला आहे। ही जे दरोडेखोर टोळी आहे ह्यांचे प्रत्येक सदस्यावर या अगोदर ही खूप गंभीर प्रकारचे गुन्हे, दरोड्याचे, जबरी चोरीचे गुन्हे दाखल होते आणि याचे अधिक तपासामध्ये अजून काही गुन्हे उघडकीस आणले। 20 गंभीर गुन्हे उघडकीस आणले गेले आहे या टोळीकडून। यामध्ये पुणे ग्रामीण जिल्ह्याचे 12 गुन्हे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे 3 गुन्हे उघडकीस आणले। तुमच्या शहराचा आरसा महानगर वार्ता।